दिल्लीतनं फोन चालू आहेत, सगळ्या आमदारांशी संवाद चालू आहे, सगळ्यांशी चर्चा चालू आहे. शेवटी फायर फायटिंग हे कुठल्याही पक्षात वरिष्ठ नेत्यांपासून ते राज्य पातळीवरचे सगळेजण प्रयत्न करणारच. कारण की मी मगाशी म्हणलं तसा हा धक्का आहे. आणि म्हणून ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी जे जे करावं लागतं पक्ष म्हणून, ते पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खरगे साहेब असतील, वेणुगोपालजी असतील, हे सगळे करतायत. आम्ही त्याला स्थानिक राज्य पातळीवरचे आम्ही सगळे त्याला मदत करून एकसंधपणे काँग्रेस अबाधित ठेवणे हा आमचा सगळ्यांचा सामुदायिक प्रयत्न असेल. आज वातावरण तुम्ही बघितलं, लोकांना ह्या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या, आणि म्हणून लोकांच्यात तुम्ही गेला तर लोकांच्यातला जो काही मतप्रवाह आहे, आज सोशल मीडियावर देखील लोक म्हणतात की महाविकास आघाडीनं घट्ट राहावं. आम्ही त्यासाठीच उद्या मोर्चा काढला होता. म्हणजे आज आता तो मोर्चा 2-4 दिवसानंतर आम्ही पुन्हा परत आल्यानंतर मी त्या मोर्चाचं नियोजन करणार आहे. 20 तारखेला पानसरे साहेबांचा स्मारकाचा कार्यक्रम आहे. पवार साहेब, डी राजा, थोरात साहेब ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि महायुतीचं जे काय चाललेलं आहे तो कारभार लोकांना मान्य नाहीये, हे सर्वेतून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे अगदी लोकसभेतला देशातला मूड काही ठिकाणी वेगळा दिसतो, परंतु महाराष्ट्रातला मूड मात्र 50-50% आज दिसतोय. आमचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्त. आणि म्हणून हा मूड तोडायचा प्रयत्न निश्चितपणे उलट्या बाजूने होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटित राहणं ही काळाची गरज असणार आहे. लोकांना आम्ही संघटित पाहिजे, आम्ही ताकदीनं लढणारे दिसलो पाहिजेत. आणि मला वाटते तेच आव्हान आमच्या समोर असेल. आणि आम्ही निदान आज जे काय आम्ही तरुण आमदार त्या ठिकाणी आहोत, दुसऱ्या फळीतले आहोत, जे ऐन उमेदीमध्ये आता या काँग्रेसमध्ये आम्ही काम करतोय, आमच्यावर लोकांच्या आशा आहेत आणि आम्ही खात्रीला ही लढाई पुढे घेऊन जाणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.